दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। नाशिक गुजरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 848 वरील पेठ तालुक्यातील कोटंबी गावाजवळ बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास मालवाहू आयशर वाहन तब्बल 20 ते 30 फूट खोल खड्ड्यात कोसळून भीषण अपघात झाला। या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला असून शेतकरी मयूर भास्कर भुसारे यांच्या बोरवेलसह मोटार पाईपलाईन आणि 15 ते 20 आंब्याच्या झाडांचे मोठे नुकसान झाले आहे। या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। मिळालेल्या माहितीनुसार मालवाहू आयशर वाहन नाशिकहून गुजरातच्या दिशेने जात असताना रात्री सुमारे 2 वाजता कोटंबी गावाजवळील धोकादायक वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले। त्यानंतर वाहन रस्त्यालगतच्या खोल खड्ड्यात कोसळून पलटी झाली। अपघाताची तीव्रता इतकी होती की वाहनातील अवजड साहित्य शेतात विखुरले। या धडकेत शेतकरी मयूर भास्कर भुसारे यांच्या शेतातील बोरवेल, मोटार पाईपलाईन आणि इतर साहित्यांचं मोठं नुकसान झाले। तसेच 4 ते 5 वर्षांपूर्वी लावण्यात आलेली 15 ते 20 आंब्याची झाडंही उद्ध्वस्त झाली आहेत। शेतकरी मयूर भास्कर भुसारे यांनी सांगितले की मोठ्या कष्टाने उभारलेली बोरवेल आणि आंब्याची बाग काही क्षणात उद्ध्वस्त झाली। या अपघातामुळे सुमारे 1.5 लाख रुपयांचे नुकसान झाले असून आमच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे। या घटनेनंतर कोटंबी परिसरातील राष्ट्रीय महामार्गावरील धोकादायक वळण आणि रस्त्यालगतचे खोल खड्डे पुन्हा एकदा चर्चेत आले। घटनास्थळापासून काही अंतरावर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झालाय। स्थानिक नागरिकांनी संबंधित राष्ट्रीय महामार्ग विभागाने तातडीने पाहणी करून रस्त्यालगतचे धोकादायक खड्डे बुजवावेत, संरक्षक कठडे उभारावेत, आवश्यक इशारा फलक आणि प्रकाश योजना करावी, तसेच अपघातग्रस्त वाहन हटवून शेतकऱ्यांच्या नुकसानीचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे। विनोद सहाळे, दक्ष न्यूज, पेठ।